नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची माहिती बघूया. शिवाची पूर्वपत्नी सती हिच्याशी संबंधित अशा पवित्र स्थानांना शक्तिपीठे म्हणतात. तिने दक्ष यज्ञात स्वतःचे दहन करून प्राणत्याग केला. सतीचा मृत्यू पाहून शिव वेडापिसा झाला. तिचा मृतदेह हाती धरून तो भारतभर सैरावैरा भटकला. ज्या भ्रमंतीत सतीच्या देहाचा एक एक अवयव निरनिराळ्या स्थानी गळून पडला आणि ती स्थाने पुढील काळात शक्तिपीठे बनली. हिंगुला, श्रीपर्वत, गोदावरी, गंडकी, ज्वालामुखी, काश्मीर, प्रयाग, कांची, वैद्यनाथ, नेपाळ, कुरुक्षेत्र इत्यादी त्यांची नावे आहेत. आता आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची माहिती बघूया. फार प्राचीन काळी गंगेच्या काठी काही थोर ऋषीगण कश्यप मुनींच्या नेतृत्वाखाली यज्ञयाग करीत असत. एक दिवस महर्षी नारद तेथे गेले व त्यांनी त्या ऋषींना विचारले की अशा प्रकारे यज्ञयाग करून तुम्ही काय साधणार आहात. त्यांचा हा प्रश्न ऐकून कश्यपादी ऋषीगणही निरुत्तर झाले. नंतर सर्व ऋषीगण श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी महान तपस्वी भृगु ऋषींकडे गेले व त्यांना प्रार्थना केली की मुनिवर्य, सर्व देवतांची कसोटी घेऊन सर्वश्रेष्ठ अशी कोणती देवता आहे हे आम्हाला सांगावे. तेव्हा भृगु ऋषी प्रथम सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. सृष्टीचे कर्ते ब्रह्मदेव सरस्वतीसह वार्तालाप करण्यात मग्न होते. भृगु ऋषी हात जोडून त्यांच्याकडे पाहत केव्हाचे उभे होते, परंतु ब्रह्मदेव त्यांच्याशी काहीही बोलले नाहीत आणि म्हणूनच ब्रह्मदेव हे त्या पदाला योग्य नाहीत असे ठरवून भृगु ऋषी सत्यलोकातून कैलास पर्वतावर गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह क्रीडा करीत होते. भृगु ऋषींच्या आगमनामुळे त्यांचा रसभंग झाला. साहजिकच शंकर संतप्त झाले व ते त्यांचा नाश करण्यास उद्युक्त झाले, परंतु पार्वतीने त्यांना त्यापासून परावृत्त केले. परमश्रेष्ठ पदाला शिवशंकर देखील पात्र नाहीत असे मनाशी ठरवून भृगु ऋषी वैकुंठाला गेले. भगवान विष्णू हे शेषावर विश्रांती घेत पहुडले होते. लक्ष्मीशी वार्तालाप करताना त्यांना निद्रा येऊ लागली. भृगु ऋषींना वाटले इथेही आता आपले स्वागत होणार नाही, म्हणून त्यांनी क्रोधाने श्री विष्णूच्या छातीवर लत्ता प्रहार केला. साहजिकच श्री विष्णू निद्रेतून जागे झाले. त्यांनी भृगु ऋषींकडे पाहिले, परंतु त्यांनी आपल्या चेहऱ्यावर क्रोध तसूभरही दाखवला नाही. उलट त्यांनी भृगु ऋषींना भक्तिभावाने वंदन केले आणि त्यांचे पादप्रक्षालन केले. तीर्थप्राशन करून त्यांनी लीनतेने विचारले, माझ्या हृदयावर लाथ मारताना आपल्या पायाला दुखापत तर झाली नाही ना? कारण माझे हृदय वज्राहूनही कठीण आहे. भगवान विष्णूचे हे उद्गार ऐकून भृगु ऋषी आनंदित झाले. भगवान विष्णूचा हा भक्तिभाव आणि मनाचा मोठेपणा पाहून भृगु ऋषींनी त्यांची स्तुती केली. इतकेच नव्हे तर सर्व देवतांमध्ये भगवान विष्णूच सर्वश्रेष्ठ देवता असल्याचे सांगितले व त्यांनाच यज्ञाचे फल अर्पण करण्याची कश्यपादी ऋषीगणांना आज्ञा केली. भृगु ऋषींनी भगवान विष्णूच्या हृदयावर लत्ता प्रहार केलेला पाहून महालक्ष्मीला अतीव दुःख झाले. ती संतप्त झाली आणि थेट कोल्हापुरात करवीर क्षेत्री येऊन राहिली. साहजिकच भगवान विष्णू सुद्धा तिच्या पाठोपाठ तेथे येऊन राहिले. आता आपण तुळजापूर वासिनी श्री भवानी देवीची माहिती बघूया. कृतयुगाच्या काळात दंडकारण्यातील दिंडीर वनाच्या सीमेवरील निसर्गरम्य तपोभूमीत कर्दम नावाचा सत्वस्थ तपोनिधी ऋषी होता.
त्याची भार्या अनुभूती सुशील व रूपसुंदर होती. त्यांना एक पुत्र होता. दुर्दैवाने अनुभूतीला वैधव्य प्राप्त झाले. पतिनिधनाचे तिला अपार दुःख झाले. नंतर मंदाकिनी नदीच्या निसर्गरम्य परिसरात तिने घोर तपश्चर्या आरंभिली. एकदा समाधी अवस्थेत असता कुकुर नावाच्या असुर राजाच्या दृष्टीस ती पडली. तिचे अद्वितीय लावण्य पाहून कुकुर तिच्यावर आसक्त झाला. त्याने तिला स्पर्श करताच तिची समाधी भंग पावली. अनुभूतीने त्याचा कुटील हेतू ओळखला व तिने आदिशक्ती जगदंबेला हाक मारली. अनुभूतीचे शील राखण्यासाठी आदिशक्ती अष्टभुजा देवीच्या रूपाने तत्काळ धावून आली. तिने कुकुराशी घनघोर युद्ध आरंभिले. मायावी कुकुर निरनिराळी रूपे धारण करू लागला. अखेर त्याने महिषाचे रूप घेतले. तो अजस्र मदोन्मत्त महिष म्हणजे रेडा भयकारी फुत्कार सोडीत भूमी उकरीत देवीच्या अंगावर चालून गेला. तिने त्याचे शिर तलवारीच्या एकाच घावात तोडले. कुकुर महिष रूपात असतानाच देवीने अश्विन शुद्ध दशमीला त्याचा वध केला आणि अनुभूतीचे शील रक्षण केले. अनुभूतीच्या आपत्काळी त्वरित धावून आलेली आदिशक्ती रजोगुणाधिष्ठित महाशक्ती म्हणजेच तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी होय. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात ही अद्भुत कथा आढळते. आता आपण माहुरगड निवासिनी श्री रेणुका देवीची माहिती बघूया. भागीरथी नदीच्या तीरावर कान्यकुब्ज नावाचे एक नगर होते. रेणू नावाचा राजा तिथे राज्य करीत होता. तो इक्ष्वाकू या सत्यवचनी राजाचा पुत्र होता. कन्येच्या प्राप्तीसाठी गौतम ऋषींच्या आज्ञेवरून त्याने एक यज्ञ आरंभिला. त्या यज्ञातून एक अत्यंत सौंदर्य संपन्न स्त्री अवतीर्ण झाली. रेणुराजाने या अग्निजा कन्येचे नाव रेणुका असे ठेवले. या रेणुकेने स्वयंवरात जमदग्नीच्या गळात वरमाला घातली. रेणुराजाने रेणुकेचा जमदग्नीशी मोठ्या थाटाने विवाह करून दिला. अशा रीतीने रेणुका ऋषीपत्नी बनली. भागीरथीच्या तीरावरील महोदय नगरीत रेणुका जमदग्नीबरोबर राहू लागली. त्यांना कालांतराने वसु, विश्वावसु, बृहद्भान व बृहत्कण्व असे 4 पुत्र झाले. नंतर विष्णूने तिच्या उदरी जन्म घेतला. ह्या पुत्राचे नाव परशुराम असे ठेवण्यात आले. परशुरामाचे बळ, तप, धैर्य पाहून जमदग्नी आनंदित झाले. रेणुका मातेनेही परशुरामाला मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला. पुत्रा, तू चिरंजीवी होशील. जमदग्नीच्या आश्रमाजवळ भागीरथी नदी वाहत होती. चित्ररथ गंधर्व आपल्या भार्यांसह जलक्रीडा करीत होता. रेणुका त्यावेळी नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. ते दृश्य पाहून तिच्या मनात असा विचार आला की इथे जमदग्नी असते तर मीही अशीच जलक्रीडा केली असती. परंतु महत्प्रयासाने रेणुकेने तो विचार मनातून काढून टाकला आणि ती आश्रमात परतली. जमदग्नी कडाडले, मूर्ख स्त्रिये, तुझ्या मनात विलासी विचार उद्भवलेच कसे? यावर ती म्हणाली, माझा पती हाच माझा परमेश्वर आहे. त्याच्याशिवाय इतर कोणाचीही इच्छा मी कधीच करणार नाही. जमदग्नींचा कोप अनावर झाला. त्यांनी आपल्या पुत्राला वसूला बोलावून आज्ञा केली की या माझ्या खड्गाने ह्या पापिणीचा वध कर. पण त्याने स्पष्ट नकार दिला. जमदग्नींनी त्याला लाथेने तुडवले. तेवढ्यात विश्वावसू, बृहत्कण्व, बृहद्भान तेथे आले. जमदग्नीने त्यांना तीच आज्ञा केली.
त्यांनी नकार देताच जमदग्नीने त्यांनाही तुडवून मारले. इतक्यात परशुराम तेथे आले. जमदग्नीने परशुरामाला सांगितले की ही तुझी आई नदीवर गेली असताना हिने जलक्रीडा करणाऱ्या गंधर्वांकडे पाहिले आणि हिच्या मनात कामभावना जागृत झाली. हे मी अंतर्ज्ञानाने ओळखले. माझी सारी तपश्चर्या हिच्यामुळे नष्ट झाली. माझी तुला आज्ञा आहे की तू या खड्गाने हिचा वध कर. पित्याची आज्ञा परशुरामाने शिरोधार्य मानली. त्याने रेणुकेला म्हणजेच आपल्या मातेला वंदन केले आणि क्षणार्धात तिचे शिर धडावेगळे केले. जमदग्नीने परशुरामाला आनंदाने छातीशी कवटाळले आणि म्हटले, पुत्रा, तू पित्याची आज्ञा पाळलीस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुला कोणता वर देऊ? यावर परशुराम म्हणाला, पिताश्री, माझ्या मातेला जिवंत करा, तसेच माझ्या चारही बंधूंना. जमदग्नीने कमंडलूतील पाणी शिंपडून आपल्या 4 पुत्रांना उठविले व रेणुकेलाही जिवंत केले. तिने उठून जमदग्नीचे पाय धरले. साहजिकच त्यांचा क्रोध शांत झाला. त्याच काळात नर्मदेच्या काठी महिष्मती नगरीत कार्तिवीर्य नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो जन्मतःच हस्तविहीन व असुरगणांनी युक्त असा होता. त्याने नंतर घोर तपश्चर्या करून श्री शंकराला व श्री दत्तात्रेयाला प्रसन्न करून घेतले. शंकराने त्याला 1000 हात दिले. दत्तात्रेयाने त्याला वर दिला की तुला ब्राह्मणाशिवाय दुसऱ्या कोणाकडूनही मृत्यूचे भय नाही. हाच कार्तिवीर्य कालांतराने सहस्रार्जुन म्हणून नावारूपास आला. एकदा नारदांनी जमदग्नींच्या आश्रमातील ऐश्वर्याची, सौंदर्यसंपन्न रेणुकेची, कामधेनूची आणि त्यांच्या 5 पुत्रांची एवढी प्रशंसा केली की तो आश्रम पाहण्यासाठी सहस्रार्जुन महोदय नगरीतील जमदग्नींच्या आश्रमात येऊन धडकला. साहजिकच जमदग्नी व रेणुकेने त्याचे यथास्थित आगत स्वागत केले. कामधेनूचा सहस्रार्जुनाला मोह पडला. त्याने जमदग्नींकडे तिची मागणी केली. राजन, इंद्राने दिलेली ही कामधेनू रेणुका या आपल्या कन्येसाठी राजा रेणूने अतिथींच्या सेवेसाठी दिली आहे. ती मी तुला कशी देऊ? जमदग्नींचे हे उद्गार ऐकताच सहस्रार्जुन संतप्त होऊन म्हणाला, तू जर ही कामधेनू मला बऱ्या बोलाने दिली नाहीस तर मी ती जबरदस्तीने घेऊन जाईन. राजा, असा विचार करू नकोस. रेणुकेने सहस्रार्जुनाला विनविले, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. याउलट कामधेनूला नेण्यासाठी तो तिचे दावे सोडू लागला. रेणुकेने कामधेनूच्या गळ्याला मिठी घातली. सहस्रार्जुनाने एक हिसडा देऊन रेणुकेला दूर उडविले आणि तो कामधेनूला फरफटत नेऊ लागला. आणि काय चमत्कार, तिच्या अंगातून अचानक अनेकानेक सैनिक उत्पन्न झाले व ते सहस्रार्जुनावर आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले. आश्रमात हाहाकार माजला. आता सहस्रार्जुनाने आपला मोर्चा क्रोधत्याग केलेल्या जमदग्नींकडे वळविला. रेणुकामध्ये पडून जमदग्नींवर होणारे शस्त्राचे घाव आपल्या अंगावर झेलू लागली. अखेर तिला दूर करून सहस्रार्जुनाने जमदग्नीचा वध केला. रेणुकेने आकाश भेदून टाकणारी किंकाळी फोडली. झटापटीत कामधेनू ही जखमी झाली होती. ती दुःखी कष्टी होऊन इंद्रलोकी निघून गेली. आश्चर्यचकित झालेला सहस्रार्जुन आकाशाकडे बघतच राहिला. अखेर शोकमग्न रेणुकेने परशुरामाला हाक मारली. तो धावतच आश्रमात आला. तेथील दृश्य पाहून तो संतप्त झाला. तो म्हणाला, माते, हे अधमकृत्य करणाऱ्याचे मला फक्त नाव सांग.
मी माझ्या परशुने त्याचा तत्काळ वध करतो. पुत्रा, सहस्रार्जुनाने हे कृत्य केले आहे, रेणुका म्हणाली. त्यावर परशुराम म्हणाला, माते, त्या सहस्रार्जुनाचे 1000 हात मी तोडून टाकतो. बाळा, मी आता फार काळ जिवंत राहू शकणार नाही. ही कावड घे. एका बाजूला तुझ्या पिताश्रींना ठेव, दुसऱ्या बाजूला मला ठेव. पृथ्वीच्या पाठीवर जेथे आकाशवाणी होईल तेथे तू आमचा अग्निसंस्कार कर, रेणुका म्हणाली. परशुराम आपल्या मातापिताला कावडीत घेऊन अनेक क्षेत्रे फिरला. अखेर माहूर क्षेत्री तो आला. तेव्हा आकाशवाणी झाली. दत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्याच्या कावडीकडे पाहिले. रेणुकेला पाहताच दत्तात्रेयांनी तिला वंदन केले. बाळा, मी चालले, असे रेणुका म्हणाली. आई, मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही, परशुराम म्हणाला. बाळा, तू चिंता करू नकोस. माझे वास्तव्य सदैव येथेच राहील, असे म्हणून ती गतप्राण झाली. स्वर्गातील देवांनी रेणुकेवर पुष्पवृष्टी केली. परशुरामाला अतीव दुःख झाले. त्याला मातृपितृवियोग सहन झाला नाही. दत्तात्रेयांनी त्याचे सांत्वन केले. दुःखित अंतःकरणाने परशुरामाने आई वडिलांच्या चितेला अग्नी दिला. परशुरामा, तुझी आई जिवंत होऊन येईल, परंतु तू मागे वळून पाहू नकोस, असे दत्तात्रेयांनी परशुरामाला सांगितले होते. जगन्माता रेणुका भूमीतून वर येऊ लागली. तेव्हा ती, काय बाळ, असे म्हणाली. परशुरामाने तत्क्षणीच मागे वळून पाहिले. रेणुकेचा मुखकमलाचा भाग तेवढा भूमीतून वर आला होता. तेव्हा या ठिकाणी रेणुका मातेचे केवळ मुखच मूर्ती बनून राहिले आहे. रेणुका माहूरगडावर स्थिरावली. महापराक्रमी परशुरामाने शंकराच्या वराने मातलेल्या सहस्रार्जुनाचे 1000 हात गणपतीने दिलेल्या परशुने तोडून त्याचा वध केला आणि त्याची दिव्य भूषणे परशुरामाने मातेला आणून दाखवली. रेणुका धन्य झाली. माहूर क्षेत्र महाराष्ट्रातील वऱ्हाड प्रांतात आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर हे स्थान डोंगर पठारावर वसलेले असून अनसूया, दत्तात्रेयांचे निवासस्थान व 3.5 शक्तिपीठातील एक पीठ असे महत्त्व या क्षेत्रास प्राप्त झालेले आहे. माहूर या क्षेत्राला कृतयुगात आमलीग्राम, त्रैतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर व कलियुगात मातापूर अशी नावे प्राप्त झाली. मातापूर व माहूर येथील प्रमुख दैवते म्हणजे जगन्माता रेणुका, दत्तात्रेय व देवदेवेश्वर परशुराम ही आहेत. आता आपण 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ सप्तशृंगी निवासिनी श्री जगदंबा देवीची माहिती बघूया. प्राचीन काळी पृथ्वी तलावर राक्षसांनी फारच धुमाकूळ घातला होता. त्यावेळी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या मुखातून एक भयंकर तेज निर्माण झाले. ते तेज एकत्र होऊन त्यातून एक स्त्री निर्माण झाली. सर्व देवांनी तिला आपली शस्त्रे दिली व तिला सांगितले की महिषासुराने देवांना छळले व आता तो पृथ्वी तलावर सप्तशृंग पर्वतावर मानवांना छळण्यासाठी गेला आहे. तेव्हा तू आता तेथे जाऊन त्याचा वध कर. देवी सिंहावर बसून थेट सप्तशृंग पर्वतावर गेली. तिने सिंहनाद केला. तो नाद ऐकून महिषासूर आपल्या अफाट सैन्यासह धावून आला. देवीने त्या सर्वांचा नायनाट केला. सर्व देव आनंदित होऊन स्वर्गातून पुष्पवृष्टी करू लागले. सर्व देवांनी केलेली ही स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न झाली. ती म्हणाली, तुम्हाला पाहिजे तो वर मागा. यावर देव म्हणाले, महिषासूर हा देवांचा आणि मानवांचा फार मोठा शत्रू तू नष्ट केला आहेस. आता आणखी दुसरे काही मागायचे उरलेले नाही. पण तुझे स्मरण करताच किंवा केले नाही तरीही तू आमचे सर्व संकटे दूर कर व आमच्या
अभिवृद्धीला कारण हो. तेव्हा देवी तथास्तु म्हणाली आणि अंतर्धान पावली. देवीने नंतर सप्तशृंग गडावरच वास्तव्य केले. ती सप्तशृंग निवासिनी जगदंबा म्हणून ओळखली जाऊ लागली. नाशिक शहराच्या उत्तरेस चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तशृंग गड आहे. या गडाला 7 शिखरे असल्यामुळे त्याचे सप्तशृंग असे नाव पडले. सप्तशृंग गड दिंडोरी तालुक्यात येते. या गडावर इंद्राणी, कार्तिकेयी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा व नारसिंही या 7 देवता सप्तशृंगगडाच्या 7 शिखरांवर वास्तव्य करतात. याच गडाच्या पायथ्याशी वणी नावाचे गाव आहे. साहजिकच सप्तशृंग निवासिनी मातेला वणीची देवी असे म्हणतात. श्री सप्तशृंग देवीची मूर्ती ही 10 ते 12 फूट उंच असून तिला 18 हात आहेत आणि तिच्या प्रत्येक हातात एक एक आयुध आहे. मातेच्या विशाल भाल प्रदेशावर मोठे कुंकू, डोळे तेजस्वी, रेखीव भुवया, नाकात नथ, डोक्यावर मुकुट असल्यामुळे देवीचे रूप विलोभनीय दिसते. मूर्ती शेंदूर चर्चित असून रक्तवर्णी आहे. ती पूर्वाभिमुख असून तिची मान दक्षिणेकडे झुकलेली आहे. समोरच्या डोंगरात मार्कंडेय ऋषींचा आश्रम असून तिथे ते पुराण कथन करीत असतात. ते नीट श्रवण करता यावे म्हणून मातेने आपली मान किंचित कलती करून आपला डावा हात कानामागे टेकवून आश्रमाकडे लावला आहे, अशी आख्यायिका तिच्या कलत्या मानेसंबंधी सांगतात. धन्यवाद.